सध्या उन्हाळ्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी पिल्यामुळे भूक लागत नाही आणि त्यामुळे जेवणही जात नाही। परंतु ताटात तोंडी लावायला आंबट गोड कैरीचे पदार्थ असले की जेवणाची लज्जत आपसुकच वाढते। इतकंच नाही तर यामुळे जेवणामध्ये 2 घास जास्तच जातात। यासाठी आज आपण कैरीचा चटपटीत चवीचा मेथांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नमस्कार, मी स्मिता। माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। मेथांबा करण्यासाठी मी येथे 2 तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत। त्या मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत, तसेच त्या नॅपकिननी कोरड्या करून घेतल्या आहेत। बाजारातून आणलेल्या कैऱ्यांवर धूळ तसेच चीक लागलेला असतो, त्यामुळे अशा प्रकारे धुवून पुसून त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। मी येथे मेथांब्यासाठी तोतापुरी कैऱ्यांचा वापर केला आहे, कारण इतर कैऱ्यांच्या तुलनेत या चवीला कमी आंबट असतात। कैरीचा वरचा व खालचा भाग कट करून शिलणीच्या साहाय्याने ही कैरी शिलून घेऊ। अशा प्रकारे ही दुसरी कैरी देखील शिलणीच्या साहाय्याने शिलून घेऊ। अशा प्रकारे या दोन्ही कैऱ्या मी शिलून घेतल्या आहेत। आता चाकूच्या साहाय्याने या कैरीचे तुकडे करून घेऊ। अशा प्रकारे या कैरीमधील कोईचा भाग बाजूला काढून टाकायचा आहे। त्यानंतर कैरीचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे दोन्ही कैऱ्यांचे मी चौकोनी तुकडे करून घेतले आहेत। आता या मेथांब्यासाठी चाकूने गूळ बारीक चिरून घेऊ। अशा प्रकारे मी 1 वाटीभर गूळ बारीक चिरून घेतला आहे। येथे मी एका प्लेटमध्ये अर्धा टीस्पून धने व अर्धा टीस्पून बडीशेप घेतली आहे। ती आता या कढईमध्ये टाकून थोडीशी भाजून घेऊ। हे धने व बडीशेप व्यवस्थित भाजून झाले आहे। आता मी गॅस बंद करून टाकत आहे आणि हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल काढून घेऊ। तेल गरम झाले आहे। आता यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी तडतडली आहे। आता अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मेथी दाणे तसेच 1 छोटा चमचा हिंग टाकून घेऊ। फोडणीमधील मेथ्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, परंतु त्या जळणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। आता या तेलामध्ये थोड्याशा कैरीच्या फोडी टाकून त्या व्यवस्थित परतून घेऊ, जेणेकरून फोडणी जळणार नाही। या कैरीच्या फोडी थोड्याशा परतून झाल्यानंतर उरलेल्या कैरीच्या फोडी यामध्ये टाकून घेऊ। आता या सर्व कैरीच्या फोडी 3 ते 4 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ। या फोडणीतील मेथ्यांचा खमंग असा मस्तपैकी वास येत आहे। या कैरीच्या फोडी व्यवस्थित परतून झाल्या आहेत। आता या कढईवरती झाकण ठेवून 5 मिनिटे या व्यवस्थित शिजवून घेऊ। कढईवरती 5 मिनिटांसाठी झाकण जरी ठेवले असले तरी या कैरीच्या फोडी अधूनमधून झाकण काढून या कढईच्या तळापासून हलवून घ्यायच्या आहेत, नाहीतर या कैरीच्या फोडी कढईच्या तळाशी लागून करपू शकतात। 5 मिनिटं झाली आहेत। आता या कढईवरील झाकण काढून या कैरीच्या फोडी शिजल्यात की नाही ते काटे चमच्याच्या साहाय्याने चेक करू। कैरीच्या फोडी व्यवस्थित शिजल्या आहेत। आता यामध्ये पाव टीस्पून हळद, 1.5 टीस्पून लाल तिखट, भाजून घेतलेले धने व बडीशेप याची मी खलबत्त्यामध्ये पूड करून घेतली आहे, ती यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊ। यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून मिक्स करून घेऊ। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेऊ। या सर्व मिश्रणामध्ये गूळ व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गूळ पूर्ण मेल्ट झाला आहे आणि हे मिश्रण दाटसर झालेले आहे। अशा प्रकारे आंबट गोड थोडासा तिखट चटपटीत चवीचा मेथांबा बनवून तयार आहे। हा मेथांबा बनवताना आपण 1 थेंबही पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे हा मेथांबा थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवला तरी तो फ्रीज शिवायही 8 ते 10 दिवस चांगला टिकतो। आता हा तयार झालेला मेथांबा मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेत आहे। हा मेथांबा तुम्ही चपाती, फुलका तसेच पराठ्यासोबत देखील खाऊ शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा। अशाच चटपटीत रेसिपीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा।